नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधिक क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 मध्ये 18 मार्च 2026 ला झालेल्या दुरुस्ती संदर्भात चर्चा करणार आहोत. नमस्कार. आज आपण भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023च्या कलम 170 मधल्या एका खूप महत्त्वाच्या दुरुस्तीबद्दल बोलणार आहोत. ही दुरुस्ती खास महाराष्ट्रासाठी आहे आणि न्यायपालिका असो किंवा APO परीक्षा या दोन्हींच्या तयारीसाठी हा विषय समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. तर मग मूळ प्रश्न काय आहे? तो हा आहे की एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर कोणताही गुन्हा दाखल न करता फक्त एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून 24 तासांपेक्षा जास्त वेळ कोठडीत ठेवता येऊ शकतं का? चला पाहूया महाराष्ट्राचा हा नवीन कायदा यावर काय उत्तर देतो. बरं, मग याला थोडं खोलात जाऊन समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला मूळ कायदा काय आहे ते बघावं लागेल. कलम 170 BNSS हे पोलिसांना एखाद्या व्यक्तीला अटक करण्याचा अधिकार देतं. कधी? जेव्हा पोलिसांना अशी पक्की माहिती मिळते की ती व्यक्ती एखादा दखलपात्र गुन्हा करण्याच्या तयारीत आहे. यामागचा मुख्य उद्देश एकच आहे, गुन्हा घडण्याआधीच तो थांबवणं. आणि इथेच महाराष्ट्र सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा बदल केला आहे. त्यांनी कलम 170 मध्ये एक नवीन उपकलम म्हणजे सबसेक्शन 3 जोडला आहे आणि यामुळे या कायद्याची व्याप्ती वाढली आहे. ही दुरुस्ती पोलिसांना काही खास परिस्थितींमध्ये अधिक अधिकार देते. आता या दुरुस्तीचा जो गाभा आहे तो बघूया. ही जी नवीन तरतूद आहे ती नेमकी काय म्हणते? ती म्हणते की जर पोलिसांना असं वाटलं की अटक केलेल्या व्यक्तीला सोडून दिलं तर सार्वजनिक सुव्यवस्थेला म्हणजे पब्लिक ऑर्डरला धोका निर्माण होऊ शकतो, तर ते त्या व्यक्तीला 24 तासांपेक्षा जास्त काळ ताब्यात ठेवू शकतात. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीमुळे दंगल किंवा मोठी सामाजिक अशांतता पसरण्याचा स्पष्ट धोका असेल तर हा कायदा वापरला जाऊ शकतो. हे एक नवीन आणि शक्तिशाली साधन आहे. आता कायद्यामध्ये काही शब्द वापरले आहेत, त्यांचा सोप्या भाषेत अर्थ काय होतो ते पाहूया. जेव्हा कायदा म्हणतो रिझनेबल ग्राउंड्स किंवा वाजवी कारणी, तेव्हा त्याचा अर्थ होतो की पोलिसांकडे फक्त संशय नाही तर ठोस माहिती किंवा पुरावे असायला हवेत. आणि प्रेज्युडिशियल टू द मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर ह्या वाक्याचा अर्थ असा आहे की त्या व्यक्तीला सोडल्यामुळे सार्वजनिक शांतता आणि सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. बरं, हे सगळं कायद्यात तर लिहिलंय, पण प्रत्यक्षात ही प्रक्रिया कशी चालते हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे, खास करून परीक्षेमधल्या प्रॉब्लेम बेस प्रश्नांसाठी. चला तर मग ही प्रक्रिया नेमकी कशी पार पडते ते पाहू. चला एक उदाहरण घेऊया, म्हणजे तुम्हाला हे सगळं लगेच लक्षात येईल. समजा पोलीस नावाच्या एका व्यक्तीला अटक करतात. का? कारण त्यांच्याकडे पक्की माहिती आहे की तो एक मोठी दंगल भडकवण्याचा प्लॅन करतोय आणि पोलिसांना खात्री आहे की जर या व्यक्तीला सोडलं तर तो त्याचं काम लगेच पूर्ण करेल. अशा परिस्थितीत पोलीस या नवीन कलमाचा वापर करू शकतात. ही प्रक्रिया एकदम ठरलेली आहे. पहिली पायरी, कलम 70 नुसार अटक केली जाते. त्यानंतर पोलीस अटक केलेल्या व्यक्तीला 24 तासांच्या आत मॅजिस्ट्रेट समोर हजर करतात आणि अटकेची मुदत का वाढवायची आहे याची कारणं लेखी स्वरूपात देतात. तिसरी पायरी, जर मॅजिस्ट्रेटना ती कारणं पटली तर ते कोठडी वाढवण्याचा आदेश देऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आरोपीला या आदेशाविरुद्ध सेशन कोर्टात दाद मागण्याचा पूर्ण अधिकार आहे. ही स्लाईड परीक्षेसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण यात आकडे आहेत. या नवीन कायद्यानुसार मॅजिस्ट्रेट एका वेळी जास्तीत जास्त 15 दिवसांसाठी कोठडीचा आदेश देऊ शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत एकूण अटकेचा कालावधी अटक केल्याच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त असू शकत नाही. हे आकडे तुम्ही पाठच करून ठेवा, 15 दिवस आणि 30 दिवस. कायद्याने इथे अधिकारांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. अटक केलेल्या व्यक्तीला काही महत्त्वाचे हक्क दिलेले आहेत. 1. मॅजिस्ट्रेटने कोठडीचा आदेश का दिला याची कारणं त्या व्यक्तीला सांगणं बंधनकारक आहे. 2. त्या व्यक्तीला ह्या आदेशाच्या विरोधात सेशन कोर्टात अर्ज करण्याचा हक्क आहे. आणि 3. जर सेशन कोर्टाला वाटलं तर ते तो आदेश रद्द करून त्या व्यक्तीला सोडण्याचे निर्देश देऊ शकतात. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की महाराष्ट्र सरकारला अचानक ही दुरुस्ती आणायची गरज का पडली?
तर यामागे एक महत्त्वाचा कायदेशीर आणि ऐतिहासिक संदर्भ आहे. याला आपण या दुरुस्तीची पुनर्स्थापना कथा म्हणू शकतो. याचं उत्तर आपल्याला थेट कायद्याच्या उद्दिष्टांच्या आणि कारणांच्या विधानामध्येच मिळतं. त्यात स्पष्टपणे असं लिहिलंय की ही तरतूद जुन्या फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणजे CRPC 1973 मध्ये महाराष्ट्र दुरुस्तीसह होती, पण जेव्हा नवीन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आली तेव्हा ही तरतूद त्यात नव्हती. ही जी कायदेशीर पोकळी निर्माण झाली होती ती भरून काढण्यासाठीच ही दुरुस्ती आणली आहे. आणि हाच यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. लक्षात घ्या, हा काही एकदम नवीन अधिकार नाहीये. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 मध्ये 1981 साली महाराष्ट्राने एक दुरुस्ती करून ही तरतूद आधीच आणली होती. पण जेव्हा BNSSने CRPCची जागा घेतली तेव्हा ही तरतूद नाहीशी झाली. त्यामुळे या 2026च्या दुरुस्तीने फक्त पूर्वी अस्तित्वात असलेल्या अधिकाराला परत आणला आहे. चला आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर येऊया, परीक्षेच्या तयारीवर. एक विद्यार्थी म्हणून हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की या टॉपिकवर नेमके कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता बघा, या टॉपिकवर साधारणपणे 4 प्रकारचे प्रश्न बनू शकतात. प्रिलिम्समध्ये थेट कलम 170(3) वर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये तुम्हाला एखादी परिस्थिती देऊन म्हणजे प्रॉब्लेम बेस प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र दुरुस्ती कायदा 2026 वर एक शॉर्ट नोट लिहा असंही सांगितलं जाऊ शकतं. किंवा मग केंद्रीय कायदा आणि महाराष्ट्राच्या दुरुस्तीमधला फरक स्पष्ट करायला सांगितलं जाऊ शकतं. चला जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. कलम कोणतं? कलम 170(3)B BNSS महाराष्ट्र. मुख्य संकल्पना काय आहे? सार्वजनिक सुव्यवस्था टिकवण्यासाठी प्रतिबंधात्मक अटक वाढवणं. आणि सगळ्यात महत्त्वाची कालमर्यादा. एकावेळी जास्तीत जास्त 15 दिवस आणि एकूण 30 दिवस. हे 3 मुद्दे लक्षात ठेवले की तुमचे बरेच प्रश्न सोपे होतील. तर हे होतं या महत्त्वाच्या कायदेशीर दुरुस्तीचं विश्लेषण. न्यायपालिका, APO आणि इतर कायदा परीक्षांसाठी अशाच प्रकारची माहितीपूर्ण आणि परीक्षा केंद्रित सामग्री मिळवण्यासाठी गंगा एज्युकेशनशी जोडलेले रहा. धन्यवाद. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.